नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सर्वजण खूप खुश असतात. इकडे नर्स अस्मिताच्या हातामध्ये बाळाला देतात आणि ज्यावेळी अस्मिता बाळाला पाहते त्यावेळी मात्र तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. ती खूप खुश होते. तर त्याचवेळी कल्पनाताई, सायली, प्रतापराव, अर्जुन, अश्विन सगळेजण आतमध्ये येतात. सर्वजण अस्मिताच अभिनंदन करतात. तर त्यानंतर आता कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, माझ्याकडे दे बरं बाळाला आता. कल्पनाताई आपल्या नातवाला हातात घेतात. त्याही खूप खुश असतात. तर आता प्रतापराव अस्मिताला विचारतात, अस्मिता बाळा, तू ठीक आहेस ना? तुला दमल्यासारखं वाटत नाहीये ना? अस्मिता म्हणते, नाही बाबा, थोड वाटतंय, परंतु बाळाला पाहिल्यानंतर माझं दुखणं कुठच्या कुठे निघून गेलं आहे. अस्मिताचा लक्ष सचिनच्या येण्याकडे असतो. अस्मिता सचिनला सगळीकडे शोधत असते. कल्पनाताई सगळेजण अस्मिताकडे पाहतात, परंतु कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली म्हणते, अस्मिता ताई, तुम्ही कोणाला शोधताय आम्हाला माहीत आहे. तर अस्मिता आता सायलीला विचारते, सायली, तो आलाच नाही का अजून? तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, त्या गोष्टीचा तुम्ही आता विचार करू नका. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे? तर आज तुम्ही आई झाला आहात आणि हा क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हा क्षण तुम्ही जगून घ्या, अनुभवा. त्यामुळे बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. अस्मिताला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तिने सचिनची वाट पाहिलेली असते, परंतु सचिन काही आलेला नसतो. तर आता अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अर्जुन म्हणू लागतो, हे सगळं चुकीचं आहे. हा तर सर्वजण विचारतात, काय झालंय? अर्जुन म्हणतो, किती वेळ झालं बाळ तुमच्याचकडे आहे. मामाचा सुद्धा हक्क आहे ना? खरं तर मामाचा पहिला हक्क आहे, त्यामुळे अगोदर बाळाला माझ्याकडे द्या. सायली म्हणते, नाही, बाळाला घेण्याचा पहिला हक्क मामीचाच. असं म्हणत सायली बाळाला घेते. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे माझ्याकडे सगळ्यात लास्ट बाळ येणार का? तर अश्विन म्हणतो, अर्जुन, अरे अजिबात काळजी करू नकोस, कारण कसं आहे ना दादा, आता घरी गेल्यानंतर या बाळाला आपल्यालाच सांभाळायचं आहे, कारण त्याची मम्मी तर डाराडोर झोपलेली असणार. तर आता अस्मिता म्हणू लागते, अश्विन, अरे आता तरी नको ना? तर सायली बाळाकडे पाहते आणि कौतुक करत म्हणते, अस्मिता ताई, बाळ किती गोड आहे ना? अगदी तुमच्यावर गेलाय. खरंच तुमच्यासारखं दिसतंय. आणि बाळ ज्यावेळी मातृमुखी असतं ना, त्यावेळी ते भाग्यवान असतं असं म्हटलं जातं. अर्जुन म्हणतो, अरे हो रे, खरंच बाळ अगदी अस्मिता ताई सारखं दिसतंय, नाकच नाहीये. तर आता सर्वजण हसू लागतात. अस्मिता म्हणते, मम्मा, अगं बघ ना, हे कसे चिडवतायत मला. तर अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई, आता तू सुद्धा मम्मा झालीयस, त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीची कंप्लेंट मम्माकडे नाही करायची. हा तर अस्मिता म्हणते, हो, नाही करणार. तर प्रतापराव म्हणतात, हे सगळं ठीक आहे, म्हणजे बाकी सगळं राहू दे. यात आता हे बाळ म्हणजे आपल्या घरचं पहिलं बाळ आहे, त्यामुळे याचं गोड कौतुक तर होणारच आहे. परंतु आता दुसऱ्या बाळाच्या तयारीला सुद्धा लागा. काय अर्जुन? सायली आता सायली लाजू लागते. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणूनच तर प्रॅक्टिस होण्यासाठी बाळाला हातात घेतलं, हो की नाही सायली? आता सर्वजण खूप खुश असतात. अगदी आनंदाचं वातावरण असतं. कल्पना ताई म्हणू लागतात, बरं अस्मिता, मी घरी जाऊन येऊ का? मी तुझ्यासाठी डबा घेऊन येते. तर कल्पना ताईंना सायली म्हणते, आई अहो, तुम्ही का दगदग करताय? थांबा, मीच जाऊन येते. तर आता अर्जुन म्हणतो, मी पण येतो. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे अस्मिता ताईसाठी काही घेऊन यायचं असेल तर आम्ही दोघं एकत्रच घेऊन येतो ना, असं मला म्हणायचं होतं. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली बाळाला अस्मिताकडे देते आणि दोघंही घरी डबा आणण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या सायलीच्या फोनची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत सायलीने काही प्रतिमा आत्यांना फोन केलेला नसतो. प्रतिमा आत्या विचार करतात. थोडा वेळ सायलीच्या फोनची वाटही पाहतात, परंतु
त्यानंतर प्रतिमा, आत्या स्वतःहून सायलीला फोन करायला घेतात, परंतु सायली फोन उचलत नसते आणि म्हणूनच प्रतिमा, आत्या आता कल्पना ताईंना फोन करतात, परंतु कल्पना ताई सुद्धा उचलत नसतात. तर आता प्रतिमा, आत्यांना रविराज सर विचारतात, काय प्रतिमा कोणाला फोन करतेस आणि आता कसल्या विचारात आहेस? तर प्रतिमा, आत्या म्हणतात, काही नाही हो, सायली म्हणाली होती ती मला फोन करणार, परंतु अजूनपर्यंत तिने काही मला फोन केला नाही आणि तिच्या आता फोनही लागत नाहीये, म्हणून म्हटलं कल्पनाला फोन करूया. आणि मी आता कल्पनाला फोन करते, काहीतरी कामामध्ये बिझी असतील, फोन सुद्धा लागत नाहीये, फोन परंतु लागला त्याच वेळी उचलत नाहीये. आत्यांना प्रतापरावांचा फोन आलेला असतो. प्रतिमा, तर रविराज सर म्हणू लागतात, हा बघा प्रतापचाच फोन आला आहे असं म्हणत प्रतिमा, आत्या स्पीकरवर फोन ठेवतात आणि म्हणू लागतात, बोल ना प्रताप. तर कल्पना ताई म्हणतात, प्रतिमा, अग मी कल्पना बोलती आहे. तर प्रतिमा, आत्या म्हणतात, अगं कुठे आहात तुम्ही, किती वेळ झाला मी तुला फोन करतीये. तर कल्पना ताई म्हणतात, अग मी आजी झाली आहे, आपल्या अस्मिताला मुलगा झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा, आत्याही खुश होतात आणि अभिनंदन करत म्हणतात, दोघेही कसे आहेत, नॉर्मल डिलिव्हरी झाली ना? तर कल्पना ताई म्हणतात की हो, दोघेही अगदी ठीक आहेत. तर प्रतिमा, आत्या म्हणतात, पण कल्पना, अगं अस्मिताला कळा कधी सुरू झाल्या आहे, तर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. प्रतिमा, आत्यांचा हा प्रश्न ऐकताच कल्पना ताई म्हणतात, ते सगळं काही खूप वेगळं आहे, खूप गोंधळ झाला होता. तू इथे आलीस ना की मी तुला सगळं काही सांगेन असं म्हणत आता कल्पनाताई फोन ठेवतात. तर प्रतिमा, आत्या रविराज सरांना म्हणतात, मी देवासमोर साखर ठेवते आणि मग आपण हॉस्पिटलला निघूयात. त्या सुमन काकूंना आवाज देतात आणि तयार होण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदरांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अजूनपर्यंत हॉस्पिटलमधून प्रियाला काहीच बातमी कळाली नसते आणि म्हणूनच प्रिया म्हणू लागते, हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं असेल, अस्मिता मेली असेल का? तसं झालं तर बरंच होईल सायली, अर्जुन माझा शोध तरी थांबवतील असं म्हणत प्रिया खुश होते आणि परत विचार करत म्हणते की बाळ दचकला असेल तरीही चालेल ना, कारण सायली, अर्जुन त्या दुःखातून कधी सावरूच शकत नाहीत आणि मानही वर काढू शकत नाहीत, म्हणजे माझ्या मागावर कोणीच येऊ शकत नाही आणि मी कोण आहे हे कोणाला कळणारही नाही. पण नक्की काय घडलं असेल हॉस्पिटलला, मी फोन करून विचारू का? मी अश्विनलाच फोन करते असं म्हणत प्रिया अश्विनला फोन करायला घेते, परंतु अश्विन काही फोन उचलत नाही. प्रिया म्हणू लागते, अश्विन काही फोन उचलत नाहीये, म्हणजे नक्कीच सगळी रडार चालू असेल असं म्हणत प्रिया खुश होते आणि अगदी मोकळा श्वास घेते. परंतु त्याचवेळी प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो. आता प्रिया रडण्याचा नाटक करत फोन उचलते आणि विचारते, अश्विन सगळं ठीक आहे ना रे? अश्विन म्हणतो, ठीक अगं, एकदम मस्त आहे, एकदम मस्त. अगं अस्मी, ताईला मुलगा झाला. आता हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. प्रिया म्हणते, काय अरे अश्विन, या क्षणाची मी कधीपासून वाट बघते, कधीपासून तुमच्या सगळ्यांच्या फोनची वाट बघते. परंतु आता अस्मिता आणि बाळ ठीक आहेत ना रे? म्हणजे त्यांना काही धोका तर नाही ना? म्हणजे ज्या अवस्थेत अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन गेला होता म्हणून मी विचारते. अश्विन म्हणतो, हो अगदी खरं आहे, आम्हाला सुद्धा सुरुवातीला टेन्शन आलं होतं, परंतु आता काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आता सगळं काही ठीक आहे. अस्मिताईचं बाळ आणि अस्मी ताई सुद्धा सुखरूप आहेत. आता आपण मामा मामी झालो आहोत, चला तर मग मामी भाच्यासोबत खेळायला तयार रहा. तर प्रिया म्हणते, हो हो असं म्हणत प्रिया फोन ठेवते. आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, हे तर उलटच घडलं आहे, म्हणजे मी काय ठरवलं होतं आणि काय घडलं आहे आता? तर सायली, अर्जुन खूप खुश असतील आणि जोमाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील आणि पुन्हा एकदा माझ्यावर लक्ष ठेवायला सज्ज होतील. आता अर्जुन आणि सायलीला माझ्याबद्दल नवीन काही सापडणार नाही, याची मी कशी काळजी घेऊ? मी काय करू या सगळ्यातून?
मला काहीही करून स्वतःची सुटका करून घ्यायलाच हवी, काहीतरी करायला हवं असं म्हणत प्रिया आता पुढे काय करायचं याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत म्हणते, मला वाटलंही नव्हतं की बाळ येण्याचा एवढा आनंद होईल. म्हणजे आपल्या घरात हे आलेलं पहिलं बाळ आहे आणि किती सर्वजण खुश आहोत ना. खरं तर माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. किती सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता ना. तर अर्जुन म्हणतो की हो, आनंद तर मलाही झाला आहे, परंतु टेन्शनही खूप आहे. म्हणजे एका बाळाची जबाबदारी आहे ती, आणि ती अस्मिताईला जमेल का? तर सायली म्हणते, काळजी करू नका अस्मिताई, बाळाची जबाबदारी अगदी छान पार पाडतील. अर्जुन म्हणतो की हो, असंच व्हायला हवं. मग आता आपण निघूया की इथेच असंच गप्पा मारत राहूया? सायली म्हणते, नाही निघूया, पण काय हो, तुम्ही सचिन भाऊजींचं लोकेशन ट्रॅक केलं होतं ना, मग त्याबद्दल तुम्हाला काही कळालं की नाही? अर्जुन म्हणतो की हो, लोकेशन सापडलं होतं आणि तिथपर्यंत आम्ही गेलो सुद्धा, परंतु तो माणूस काही आम्हाला सापडला नाही. तर सायली म्हणू लागते, ही बातमी सचिन भाऊजींना सांगायला हवी ना, म्हणजे ते त्यांच्या बाळाला बघायला तरी येतील. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला निघत असताना तू काहीच बोलली नाहीस हो की नाही? मग आताच तुला आठवण आली आहे का बाळाची? तर कल्पना ताई म्हणतात, बरं असू देत, तुला अस्मिताच्या बाळाला बघायला जायचंय ना, मग जा हॉस्पिटलला हो, पण जाताना मी काही सामान देते, ते घेऊन जा. म्हणजे अस्मितासाठी मी काही सामान तिच्या रूममध्ये काढून ठेवलंय, ते आणायला सांगते. विमल, अगं जा, जरा सामान घेऊन येते. आता विमलताई सामान आणायला जातात. तर कल्पनाताई म्हणतात, इथे सुद्धा थोडफार काढून ठेवलं आहे असं म्हणत कल्पनाताई आता किचनमध्ये भरून ठेवलेल्या पिशव्या आता घेऊन येतात आणि प्रियाच्या हातात देतात. आता विमलसुद्धा त्या पिशव्या घेऊन येते. आता भरपूर अशा पिशव्या प्रियाच्या हातात असतात. प्रिया म्हणू लागते, एवढं सामान? तर कल्पनाताई म्हणतात, अगं हो, कारण आता अस्मिता 3-4 दिवस हॉस्पिटललाच असणार ना, मग तिला कधी काही लागू शकतं, म्हणून मी अगदी कंगव्यापासून सगळं काही दिलेलं आहे. प्रतापराव म्हणतात, अगं तन्वी, अगं हे सगळं सामान घेऊन जा, म्हणजे बाळाला सुद्धा कळलं पाहिजे ना की त्याला अजून एक मामी आहे आणि ती किती काम करते हो की नाही, म्हणजे बाळाला सुद्धा कळेल की आपली दुसरी मामी किती मेहनती आहे. आता प्रतापरावांच्या समोर का होईना, परंतु प्रिया हसण्याचं नाटक करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता खूप खुश असते. सतत ती बाळाकडे पाहत असते. आता सायली अस्मिताची काळजी घेत असते आणि म्हणू लागते, अस्मिता ताई, तुमच्यासाठी साजूक तुपातील शिरा आणला आहे, पटकन खाऊन घ्या. तर आता अर्जुन म्हणतो, खा, पटकन खाऊन घे, मी बनवला आहे. अस्मिता म्हणते, तू? तर अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे सायलीने मला थोडीफार मदत केली आहे, पण बाकी सगळं काही मीच केलं आहे. सायली म्हणते, बरं. तर अस्मिता म्हणते, तुमची जोडी ही अशीच आहे, बायको काही करत असेल तर नवरा मदतीला धावणारच. तर सायली अस्मिताला विचारते, काय झाले अस्मिता ताई? तर अस्मिता म्हणू लागते, सचिनचा कॉल आलाच नाहीये का? त्याने कोणालाच कॉन्टॅक्ट केला नाहीये का? आता अस्मिताचा विचार सतत सचिनच्या अवतीभवतीच असतो. सायली अस्मिताला म्हणू लागते, अस्मिता ताई, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की हा क्षण तुमचा आहे, तुमच्या आयुष्यातला अनमोल क्षण आहे आणि तो तुम्हाला जगून घ्यायचा आहे, तो तुम्हाला आयुष्यभर जपून ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा आनंदाचा क्षण अनुभवा. त्यांना जेव्हा फोन करायचा असेल ना तेव्हा ते करतील, तोपर्यंत ही दुसरा कुठलाही विचार करू नका. आता फक्त तुम्ही बाळाचा विचार करा. तर अस्मिता म्हणते, अगं पण त्याला निदान हे तरी कळायला हवं की? तर आता अर्जुन रागानेच बाहेर निघून जातो. तर सायली अस्मिताला आधार देत म्हणते, अस्मिता ताई, काळजी करू नका, सचिन भाऊजींना मी कळवेन की ते बाबा झाले आहे. तुम्ही आता कसलाच विचार करायचा नाहीये, तुम्ही फक्त बाळाचा विचार करा आणि स्वतःची काळजी घ्या. अस्मिता ताई, तुम्ही अगोदर खाऊन घ्या बरं. असं म्हणत
सायली अस्मिताला या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असते. आता सायली कसं बसं अस्मिताला समजावते आणि म्हणू लागते, मी आलेच असं म्हणत सायली तिथून बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे आता प्रिया महिना आणि सदाच्या घरी पोहोचलेली असते. आता ती जे काही सांगते ते ऐकून महिनाला धक्काच बसतो. महिना म्हणू लागते, म्हणजे आम्ही इथून जायचं, पण जायचं तरी कुठे सांग ना. तर प्रिया म्हणू लागते, तुम्हाला वाटेल तिथे जा, परंतु तुम्हाला पनवेल सोडावंच लागेल. या पनवेलमध्ये तुम्ही दिसायला नको. तर आता सदा प्रियाला म्हणतात, तू काय बोलतेस, तुला तरी कळते का? आणि पोरी, हे अचानक तुझ्या डोक्यात कुठून आलंय नाही? म्हणजे तू आम्हाला 4 पैसे देतेस म्हणून आम्ही तुझंच ऐकावं असं तुला वाटतंय का? तर प्रिया म्हणते की हो, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल, कारण जितका धोका मला आहे ना तितकाच धोका तुम्हाला सुद्धा आहे. सायली इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? उद्या जर सायली अर्जुनला कळालं की मी तुमची मुलगी आहे, तर ते अगोदर मला घराबाहेर काढतील, आणि मी जर घराबाहेर पडले तर तुम्हाला पैसे कुठून मिळणार? असं म्हणत आता प्रिया सदा आणि महिनाला पैशाचं आमिष दाखवते. तर सदा प्रियाला म्हणतात, जर आम्ही पनवेल सोडलं तर तू सुद्धा पैसे देणं थांबवणारच ना? तर रिया म्हणते, नाही थांबवणार. तुम्ही कुठेही गेला तरी सुद्धा मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करत जाईन. तर महिना प्रियाला म्हणते, अगं पण असं कसं जाणार? आमची सगळी माणसं इथे आहेत, आमचं हे घर, आमचं हे दुकान इथे आहे, हे सगळं सोडून जायचं आहे का? प्रिया म्हणते, हो, दिसतं ना हा केवढा मोठा तुमचा महाल, आणि त्यातही बाहेर तुमचं एवढं मोठं दुकान, आणि तुमच्याकडे कपडे शिवून घेण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्यात, दिसतं ना मला. तुमच्याकडे खायचे प्यायचे वांदे आहे, आणि तुम्ही मला सांगणार आहात का की हे सगळं सोडून कसं जायचं आहे? हाला जर पैसे हवे असतील तर तुम्हाला इथून जावंच लागेल. तर आता महिना आणि सदा नाटक करत म्हणतात, अगं पण असं कसं जाणार? तर प्रिया त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि म्हणू लागते, या पत्त्यावर तुमची खायची प्यायची सोय केली आहे, त्यामुळे तुम्हाला इथून जावंच लागेल. सदा महिना म्हणतात, हो, पण अचानक असं कारण? त्यांना पैसे हवे असतात. आता प्रिया पैसे पुढे करते, तर आता सदा घ्यायला जाणार. तर प्रिया म्हणू लागते, 1 मिनिट, हे पैसे तुम्हाला असेच महिन्याला मिळायला हवे असतील तर तुम्हाला तुमचं हे तोंड काळं करावंच लागेल. तर लगेच सदा महिना होकार देतात आणि म्हणू लागतात, हो येतो आम्ही, असं म्हणत आता ते पैसे मोजून घेत असतात. प्रियाला मात्र या दोघांकडे पाहून खूप राग येत असतो. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, अहो. तर अर्जुन म्हणतो, मला तर अस्मी ताईचं काही कळतच नाहीये, म्हणजे सचिनचं एवढं सत्य समोर येऊन सुद्धा ती त्याचाच विचार करते नाही. मी हे सहन करू शकत नाही. झालं आता आपण अस्मी ताईच्या डिलिव्हरीची वाट पाहत होतो ना, मग आता डिलिव्हरी झाली आहे, सगळं काही नीट झालंय, त्यामुळे आता अस्मी ताईला आपण सांगायला हवं की आता त्या माणसापासून डिवोर्स घे आणि वेगळी हो. सायली म्हणते, हे सगळं काही एका रात्रीत होतं का? मला माहीत आहे की आता सचिन भाऊजी आणि अस्मिता ताई या दोघांचाही संसार होऊ शकत नाही, परंतु आपल्याला हे सगळं काही सावकाशपणे आणि अस्मिता ताईंना सांभाळून करावं लागेल. मलाही कळतंय, परंतु आपल्याला अस्मिता ताईंना सावरायला हवं, कारण डिलिव्हरीनंतर त्यांची नाजूक अवस्था आपण समजून घ्यायला हवी. आणि त्यातही मला हे सत्य अस्मिता ताईंना सांगायचं नव्हतं. अस्मिता ताई घरात नसतानाच मी हे सत्य आई-बाबांना सांगायचं ठरवलं होतं. माझी सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे अस्मिता ताईंना प्रियासोबत योगा क्लासला मी बाहेर पाठवलं, पण अचानक असं काय झालं की प्रिया त्यांना घरी घेऊन आली. तर आता अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, म्हणजे तू प्रियासोबत अस्मिता ताईला योगा क्लासला पाठवलं होतं? सायली म्हणते की हो, मी प्रियालाच अस्मिता ताईसोबत पाठवलं होतं, कारण मला हे सगळं सत्य आई-बाबांना सांगायचं होतं, आणि तेही अस्मिता ताई घरात नसताना, आणि म्हणूनच मला प्रियाला अस्मिता
ताईसोबत पाठवावं लागलं. खरं तर आईच अस्मिता ताईसोबत जाणार होत्या, परंतु विमलसुद्धा घरी नव्हती. आणि मग प्रिया स्वतःच म्हणाली की मी जाते अस्मिता ताईसोबत, आणि मला आई-बाबांसोबत बोलायचं होतं. आणि म्हणूनच मी प्रियाला जाऊ दिलं, पण मला असं घडेल असं वाटलंही नव्हतं. तर अर्जुन म्हणू लागतो, 1 मिनिट म्हणजे प्रिया अस्मिता ताईला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली होती, आणि अचानकच ती पुन्हा एकदा घरी आली. आणि तेव्हा आली जेव्हा तू सचिन आणि साक्षीबद्दल सगळं सत्य सर्वांना सांगत होतीस तेव्हाच. आणि सायली, हे सगळं काही सहज कळलं असं वाटतंय तुला? तर सायली म्हणते, म्हणजे प्रियाने हे सगळं काही मुद्दामून घडवून केलं असेल का? सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल सगळं अस्मिता ताईंनी ऐकावं अशी प्रियाची इच्छा असेल. आता सायलीला सत्य कळालेलं असतं. तर अर्जुन म्हणतो, 100%. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की यामध्ये प्रियाचा काय फायदा असेल. तर सायली म्हणते, एक फायदा तर नक्कीच असू शकतो. म्हणजे बघा ना, अस्मिता ताईंची तब्येत बिघडली तर आपल्या सगळ्यांचा लक्ष अस्मिता ताईकडे जाईल. कोणीही तिच्याकडे लक्ष देणार नाही, म्हणजे आपण तिच्या पुढे शोध घेणार नाही असं तिला वाटलं असेल. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करताच अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणू लागतो, म्हणजे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी ती अस्मिता ताईच्या जीवाशी खेळली आहे. अस्मिता ताईंनी हे सगळं सत्य ऐकावं यासाठी तिने तसा टाईमही मॅनेज केला. तिने एकदाही अस्मिता ताईच्या बाळाचा किंवा तिचा विचारही केला नाही. तर सायलीचा सुद्धा संताप होतो. सायली म्हणू लागते, ही प्रिया नक्की माणूस आहे की चेटकीण नाही? अजून किती ती खालच्या पातळीला जाऊ शकते. ही पण आता तिला जिंकू द्यायचं नाही. तिला कितीही वाटलं की ती जिंकणार आहे तरी तिला आता भ्रमात ठेवायचं आहे आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. तर आता इकडे प्रिया हॉस्पिटलला आलेली असते, परंतु त्याचवेळी प्रियाच्या हातून एक पिशवी खाली पडते आणि ती पिशवी उचलून देण्यासाठी रियाच्या समोरची व्यक्ती येते. ती प्रियाचा बॉयफ्रेंड असतो. आता प्रिया त्याच्याकडे पाहते आणि तिला धक्काच बसतो. प्रियाला ते क्षण आठवतात, कारण प्रिया आणि त्याचं अखेर चालू असतं, परंतु प्रियाने त्याला फसवलेलं असतं. तर श्री आता प्रियाला म्हणतो, प्रियाब तू कशी आहेस? अगं आपण किती वर्षानंतर भेटतोय? आय थिंक 2 वर्षानंतर. तर प्रिया म्हणते की हो, आपण अचानकच भेटलो आहोत की तू माझा पाठलाग करतोयस. तर श्री म्हणू लागतो, मी तुझा पाठलाग का करू? तर प्रिया म्हणू लागते, कारण तुला आता चांगलंच. आता सायली अर्जुन सदा महिन्यांचा शोध कसा घेतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.